एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा, बहु दुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे। आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा, तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळूनी सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा। योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसूतां संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यावच हस्तचरण श्रवण त्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे, तटे भीमरथ्यां पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकार सिंहासनस्थं पदां भोज तेजस्फुर्ति प्रदेशं, विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जरणी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधी राजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं, नमो सद्गुरुकृपयादीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्द, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। सेवेला के सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात, अहो स्वामी तुके देवा यावरी न करावा अभेर। एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामराष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आणि अगदी गोड अभंग तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटस दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप दुरून बोलवलंय। वैकुंठवासी कैलासवासी गंगा भागीरथी आमच्या कमळाबाई भाऊगिरी गोसावी या आजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यामध्ये या गोसावी कुटुंबाने खूप गोड नियोजन केलं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणण्यापेक्षा आमचं हे सगळंच नियोजन आमच्या सचिन दादांनी केलेलं आहे। त्यांची खूप इच्छा होती की वारीतच 11 तारीख तुम्ही करावी, पण पंढरपूरची वारी सोडून बहुतांशी कीर्तनकडे काही घेत नाहीये, कारण की स्वतःची दिंडी असल्यामुळे आपण गायब झालं की लोक आरोप करतात ना, बरोबर आहे का नाही। आणि दुसरं एक असं कारण आहे की आपण वर्षभर ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवावर जगतो। दुसरं कारण काय, वर्षभर आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवनावर जगतो म्हटल्यानंतर कमीत कमी 20 दिवस तरी तुकोबराय ज्ञानोबरायसाठी आपण काढले पाहिजेत। विठ्ठल विठ्ठल म्हणून सचिन दादाच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। दादा, जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे। जोही व्यक्ती या जगामध्ये जन्माला आला त्या माणसाला जावंच लागतंय, भलेही प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा महिना वेगळा आहे, पण सांगू तुम्हाला, जोही व्यक्ती या विश्वामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जावं लागतं। कबीर महाराज गोड सांगतात, आया है सो जाएगा, कमी कर
आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. पुण्यतिथीच्या वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेला असताना, फेटा बांधत असताना बरेचसे कुटुंबीय आम्हाला सांगतात, दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी, आता त्यांचे खायचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. काही लोक सांगतात आमची आई आम्हाला सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली, काही सांगतात मित्र सोडून गेला. बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचंय, लोक तुम्हालाही सोडून गेलेले, लोक मलाही सोडून गेलेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य गड्यांना. कारण निसर्गाचा नेमच जाणं आहे. राहण्यासाठी कोणी इथं आलं, प्रमाण किती गोडे पहा. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार, तेरते पामर जीव किती, जीव किती, तेरते पामर जीव किती, जीव किती, नाही उरो आले अवतार, तेरते पामर जीव किती, तेरते पामर जीव किती, तेरते पामर जीव किती, नाही उरो आले अवतार, तेरते पामर जीव किती, तेरते पामर जीव किती, तेरते पामर जीव किती. अवतारिक लोक जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून गेले, जगाच्या मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली, तर तुमचाही बाप तुम्हाला मला सोडून गेला आणि माझाही बाप मला सोडून गेला, याविषयी काही दुमत मानण्याचं गरज नाहीये. हे बघा, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार हे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार हे मलाही माहित नाही. पण कीर्तन करायला आलेले जेवढे काही मंडळी इथं, त्या सर्वांना माझी विनंती आहे, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. मी माफी मागून बोलण्याचं एक वाक्य धाडस करतो. हे बघा, कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या दशक्रिया दिली गेले, नुसता बुंदी भात नका खाजोबर, तो घरी खायला भेटतो आपल्याला. कोणाच्या पुण्यतिथीला गेले की कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत महाराज, मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं वर्षश्राद्ध घातलं पाहिजे, दशक्रियाविधी घातली पाहिजे. भाग्यवान आहे माता की आतापर्यंत बरेचसे काही असे मंडळी आहे की मुलाने आईचा उत्सव करावा, भावाने आईचा उत्सव करावा. पण मला वाटतं आमच्या सचिन दादा नातू आहे, बरोबर आहे का नाही, नातवाने एवढा मोठा उत्सव करणं ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. विठाला विठाला म्हणून खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. मला अभंग सोडायचा खूप सुंदर अभंग आहे. या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंग परमात्म्याला आपल्या जीवनातलं छोटंसं दुःख निवारण करण्याची विनंती करतात. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारख्या साधूच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारख्या वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं हो की तुकोबरायला ते पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकारे, पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं, दुसरं दुःख आहे पापाचं आणि तिसरं दुःख आहे गर्भवासाचं. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. सोपं सोपं आपण सांगू. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असू शकतं? गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग आहे. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आदी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवत असताना तुकोबराय सांगतात, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एकांनानं. अरे ज्या महात्म्याचा गावातला मान गेल्यानंतर तो महात्मा देवाला म्हणतो, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे. मग ज्या महात्म्याची गावची पाटीलकी गेली, ज्या महात्म्याची गावची सावकारकी गेली, तरी तो महात्मा देवाला बरं झालं म्हणतो. याच्याही पुढे जाऊन सांगू का महाराज, ज्या महात्म्याची बायको